स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी कशाबद्दल? त्या कॉपी करणाऱ्याला मी मोकाट सोडलंय याची जाणीव तू मला करून दिली. सगळं काही पणाला लावून मी त्याला पकडलं. त्याला शिक्षा तर झालीच, पण माझं नुकसान टळलं त्याबद्दल. पण मेघनाला तू वाचवलंस हा मुद्दा उरतोच. सो त्यासाठी माझ्याकडून थँक्स. याला कल्पनाही नसेल की मेघनाच्या आयुष्यात अजूनही तिचं प्रेमच सगळ्यात महत्वाचं आहे. काही म्हणालास? तुझं पेंटिंग घरी सगळ्यांना खूप आवडलं, पण त्याच्या खाली मेघना अशी सही होती. आदित्य, थोडं बोलू? मनाच्या खूप आटलं. बाय ऑल मीन्स. पण आपलं हे बोलणं आपल्या दोघातच राहायला हवं, आणि त्याबद्दल तू कुठलाही गैरसमज करून घेणार नाहीस असं प्रॉमिस हवंय मला. माझा शब्द आहे. तू शब्द दिलायस म्हणून, आणि रात्र पहिल्याच भेटीत तुझ्यातला सच्चेपणा, तुझ्यातलं संतुलन लख्ख दिसलं मला, म्हणून सांगतो आदित्य. पण मी एक आर्टिस्ट आहे. रंग, रेषा, ताल, लय हेच विश्व आहे रे माझं. तुला माहितीये एखादी कलाकृती परिपूर्ण कधी होते? प्रत्येक गाण्याचा, प्रत्येक चित्राचा, प्रत्येक शिल्पाचा एक संतुलन बिंदू असतो. तो एक बिंदू अख्खी कलाकृती तोलत असतो. तो गवसला तर लय गवसते, नाहीतर सगळं संपून जातं. सगळं. अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक माणसाचा सुद्धा एक संतुलन बिंदू असतो रे. कुणाला तो गवसतो, कुणाला गवसत नाही. पण तुला तो गवसलाय, म्हणूनच तर पहिल्याच भेटीत तू मला आपलंसं करून घेतलंस ना. तुझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येकाभोवती तुझ्या प्रेमाचं, तुझ्या स्नेहाचं एक उबदार कवच असणार हे त्या पहिल्याच अनुभवावरून मला जाणवलं. मे बी म्हणूनच मला ते चित्र तुला घेऊन द्यावंसं वाटलं. पण त्यानंतर आपण भेटलो तेव्हा मेघना तुझ्यासोबत होती. युअर वाईफ. गो अहेड. आय अंडरस्टँड. मेघना, उभं आयुष्य घडवलंय रे तिनं माझं. भिरभिरणारा वारा होतो मी. तिनं मला शिडात भरलं आणि माझं गलबत वळणाला लावलं. माझं काय रे? या दोन हातांनी अख्खं आयुष्य कवेत घ्यायला निघालो होतो मी. तिनं मला फोकस केलं, चित्रकलेवरती कॉन्सन्ट्रेट करायला लावलं. भटका फकीरच होतो.
पण घरट्याचं महत्व मेघनानं मला पटवून दिलं. माझ्या वेडेपणाला दुमड घालत हळुवारपणे शहाणं केलं रे तिने मला. मी कसा विसरू यार तिला. पण नियतीनं आमच्या नशिबात ताटातूटच लिहून ठेवली होती. तू खरं सांगू आदित्य, प्रेम करणाऱ्याला प्रेम करणाऱ्या एका क्षणात ओळखू येतो या. आपण ज्या व्यक्तीवर जीवापाड प्रेम करतो त्याच व्यक्तीवर समोरचाही तितकाच मनापासून प्रेम करतो हे जेव्हा कळतं ना तेव्हा विजेचा लोळ कोसळल्यासारखं होतं अक्षरशः. तो माझ्यावरही कोसळला पण तुझ्यावरही. पण कितीही झालं तरी आता मी तिचा भूतकाळ आहे आणि तू तिचं वर्तमान. तिच्या आयुष्यात परत येण्याचा अधिकार आता नाहीये मला. ते चित्र नियतीनं कधीच रेखाटून ठेवलंय तिच्या मर्जीनुसार. आता स्वतःचं पाऊल वळवून दुसऱ्या दिशेला निघून जाण्याशिवाय दुसरं काहीच हातात नाहीये माझ्या. पण मनापासून सांगतो आदित्य, या एका गोष्टीचं निश्चित समाधान आहे मला की तुझं सुद्धा माझ्या इतकंच जीवापाड प्रेम आहे तिच्यावर. आणि तिचं डेस्टिनी नोज द बेस्ट. आपली मात्र ही शेवटची भेट. We were destined to meet, so we met. पण ठाऊक नाही पुढच्या वळणावर काय असेल. टेक केअर माय डिअर. कोण आहे? माई. काय ग? ये 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 आत ये. बोला. हा म्हणजे ऍक्च्युली विचारायचं होतं. विचार की मग. माई म्हणजे नीट सांगता नाही येते मला. तुम्हाला कदाचित थोडं अब्स्ट्रॅक्ट वाटेल हे. कळेल मला. सांग काय ते. माई कधी कधी की काहीतरी आय मीन मिळालेलं असतं आपल्याला पण ना आपण ते स्वीकारलेलं नसतं. इनफॅक्ट नाकारलेलंच असतं आणि मग ते आपल्यापासून दूर जात आहे हे कळल्यावर भीती वाटायला लागते. हा आता ह्याचा अर्थ कसा लावायचा माई? अगदी सोपा आणि सरळ अर्थ याचा बाळा. जी गोष्ट आपण नाकारत असतो ना ती खरं तर आपल्याला हवी असते.
आणि आपला नकार हा त्या गोष्टीला नसतो. ती गोष्ट आपल्याला हवी आहे ना ह्याची कबुली आपण आपल्या मनाला देत नसतो. अमित आणि विजयाचं असंच तर झालं. म्हणजे काय व्हायचं, विजय अर्चूची मैत्रीण ना, ती यायची का आमच्या घरी नेहमी. आणि मग हळूहळू विजयाची आणि अमितची मैत्री झाली. आमच्या कधीच लक्षात आलं होतं, पण ती दोघं ना आपण त्या गावचेच नाहीत असं आम्हाला दाखवत होते. आम्ही मित्रच आहोत, आमच्यात मैत्रीच आहे असं आम्हाला सांगायचंय. एक दिवशी मज्जाच केली मम्मी. काय? अमितला सरळ सांगून टाकलं विजयाच्या लग्नाचं बघतायत म्हणून. मग काय, घाबरगुंडी गेले कामात ना. तिसऱ्या दिवशी डिक्लरेशन घरात, विजया मला आवडते. ते गाणं आहे ना, ना करते प्यार तुम्ही से कर बैठे, तसंच काहीच. आपल्यात मैत्री आहे पण त्याचं प्रेमात रूपांतर कधी झालं याचा त्या दोघांनाच पत्ता नव्हता. सगळी मज्जा. पण काय ग, हे सगळं तू का मला विचारतेस? मी असं काही नाही, अगदी सहजच. माई, मी चहा ठेवते, आलेच. अगं थांब ना, सगळं मी आणतो ना. अगं मी आणतो. अरे नको अमित दादा, तू आमच्या सोबत भाजी आणायला आलास ना, हेच खूप झालं आम्हाला. चला. सावकाश. हे मस्त मिळाल्या नाही भाज्या. खरंच. हो, आणि ना मला कलिंगडाचा ज्यूस पण करणार आहे. पण पुढच्या वेळेस ना आपण मेघनालाच पाठवूयात, नाहीतरी आता तिची परीक्षा संपलेली आहे. हा, जरा जबाबदारीची जाणीव नको का व्हायला ती. अरे मी व्यवस्थित चाललेले, त्या मेघनाच्या नावाने शंख केला ना, तिने शिव्या खाल्ल्या, तिथून तुम्ही पडले. हसू नको तू. तलवार काढायचीस ना. ओरडू नकोस, चुप. हळू. चल सावकाश. हळू हळू. माई, अगं ओरडू नकोस ना. अगं अरे दुखताय ना अमित दादा. लागेल. हळू. कुठे गेलेस सगळे? हळू बस इथे, बस आधी बस. अमित दादा थांब ना, तुला कळत नाहीये. तू पड मग कळेल तुला. बस. मग असं काय करतोयस रे? थांब जा. बस. चुप, ओरडाडी करू नकोस. काय झालं? काय वर ठेव. ओरडू नकोस. एक मिनिट अर्चू, एक सेकंड थांब. काय तू? हो असं नको. बस. शांत, तू शांत हो. एकदम हळू लावते. तू शांत एकदम हळू लाव. लावलेला अजून. शांत. हळू. काही नाही झालं. ओके. ठीक आहे. बापरे. माई राणे काकूंकडे गेल्यात ताई. हिला आत्ताच जायची काय गरज होती का राणे काकूंकडे? बोलव ना तिला राणे काकूंकडून. बोलत आहे. तुला बरं वाटेल आता, एवढं ओरडू नको. अगं म्हणजे तुला काही कळतंय का? अर्चू बास, आता फटका हवाय का तुला? किती ओरडतेस तू? तू जा रे इथून. तुला काहीच वाटत नाहीये मला इतकं
मग आता सतीशचं कठीण आहे आता सगळं. असं कसं मुलगा? तू जा ना इथून. तू काय तिथे? बरं आपण जरा शेकूया म्हणजे बाई बाई हळू 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 करा. हळू कर हळू नक्की. मगापासून सांगते ना गरम पाणी आहे ना ते. हळू कर हळू कर. आदित्य वाट बघत होते तुझी. कधी कधी वाट पाहण्याचं आयुष्य होऊन गेल्यासारखं होतं नाही? आदित्य खरंच कोणीतरी कोणाची तरी खूप आतुरतेने वाट पाहतं आणि दुसरंच कोणीतरी येऊन त्या वाट पाहणाऱ्याचा हात धरून निघून जातं. मग ज्याची वाट पाहिली काय झालंय? एकाच सत्याकडे रोज नव्याने पाहतोय. मला सांगशील का प्लीज काय झालंय? कॉलेजला गेलो होतो ना तुझी पुस्तकं परत करायला. तिथे कोणीतरी भेटलं मला. तुझा आदित्य. गोष्ट तीच, तिघांचीच. पण आज त्याच्याशी बोलताना पुन्हा नव्याने दिसली मला. आज पहिल्यांदाच इतकं बोललो आम्ही आणि कदाचित शेवटचं. कारण तो म्हणाला तसंच, आयुष्याच्या पुढच्या वळणावर नियतीने आपल्या प्रत्येकासाठी कोणती दिशा कोरली आहे ते तिलाच माहिती. तिलाच, नियतीला आणि मेघनाला. आदित्य रागावलाय माझ्यावर. खूप हर्ट झाला असणार तो. आणि का पुन्हा पुन्हा येत आहेत दोघं एकमेकांसमोर? काय बोलले असतील ते एकमेकांविषयी? आदित्यनं सांगितलं असेल का तुला की आमच्या दोघात किती अवघड आणि नाजूक आहे सगळं? आदित्यनं अजूला माझा अधू म्हटल्यावर माझ्या मनात एकदम सर्रका झालं. आणि आदित्यचा अबोला इतकं जीवघेणा का वाटतोय मला? आई, आई कुठे आहेस ग तू? तुझ्या कुशी चिरून खूप रडावंसं वाटतंय ग मला. पण कुठे आहेस तू? कोणीच नाही येत माझं. आई,
मेघना अगं हो 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 मीच आहे. इथे का अशी येऊन बसलीस तू? नाही काही नाही. इतकं रडू येते? नाही. मेघना असं भरल्या घरात रडायचं नसतं बाळा. एकटं वाटतंय? आईची आठवण येते? मेघना तुला असे न सांगता निघून गेले म्हणून दुखावलीस ना, रागवलीस ना? अगं पण बाळा आई बाबा जे काही करत असतात ना ते फक्त मुलांसाठीच करत असतात. वेड्यासारखी वागतात. पण अशा वेळी मुलांनीच थोडं मोठं होऊन त्यांना समजून घ्यायचं असतं. माई ए असं रडायचं नाही सांगितलं की नाही? हे बघ आईचा फोन येईल आणि दोघे लवकरच भेटायला येतील तुला, हो की नाही? माई त्यांना नकोशी नाही ना झालं मी. ए वेडाबाई असं काहीतरी नाही हा बडबडायचं. अगं इतकी गोड गुणी बाळेस तू. का कुणाला नकोशी होशील तू? चल शांत हो शांत हो.